फॅमिली जे आम्ही प्रत्येक वर्षी भेटतो आणि एक तरी ट्रिप प्लॅन करतो आणि बाहेर जातो आणि चांगला टाइम स्पेंड करतो. येस. तुला कसं वाटलं सगळं बघून? एक नंबर, जामच मजा आली. कांगारूज माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितले, सो खूप धमाल आली आम्हाला. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आमच्या ट्रिपचा डे 2 आणि सकाळ झालेली आहे. आम्ही रेडी झालेलो आहोत. आता आरव आणि अवधूत रेडी होणार, मग आम्ही निघणार आहोत ओकनागन फिरायला. घरातील सगळ्या बॉईजची सकाळची सुरुवात झाली आहे क्रिकेट खेळण्यापासून आणि इथे आरवला घाई लागली आहे पाण्यामध्ये खेळायला जायची. ओके, यू वॉन्ट टू टेक आउट युअर शूज? कम आरव, पाणी थंड आहे बेटा, नंतर जा थोड्या वेळानंतर. ओके. येस. तर इथे आता आमचं सगळं काही आवरून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो थोडासा फेरफटका करायला. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता, आम्ही इथे आलो आहे फार्ममध्ये. तर इथे सगळे काही जेवढे त्यांचे व्हेकल्स आहे तिथे होते खूप सारे. तर त्यामुळे आरवला ते बघायला मिळाले आणि आरवने खूप छान एन्जॉय केलं. त्याच्यावर बसला, फोटो काढले. आणि तसंही बघायला गेलं तर मुलांना खूप व्हेकल्सची आवड असते आणि बाहेर आल्यावर असं वेगवेगळं काही बघायला मिळालं तर त्यांनाही खूप आवडतं. सो त्यानंतर मग हे सगळं बघून झाल्यावर आम्ही निघालो आहे पुढे थोडेसे फार्म ॲनिमल्स बघायला, कारण की आम्ही जिथे राहतो तर ते एक फार्म होतं. सो इथे आम्हाला खूप छान असे टर्की दिसले जे इथे मस्तपैकी रोड क्रॉस करत होते. मित्रांनो, तर आता झालेली आहे दुपार आणि आम्ही निघालो आहे घराच्या बाहेर. तर सकाळी आम्ही काय केलं, घराच्या जवळचं जेवढं काही फार्म वगैरे आरवला दाखवायचं होतं ना तिथे गेलो. तिथे बघितलं, आरवने थोडंसं मस्तपैकी एन्जॉय केलं. तिकडे छोटे छोटे फार्म ॲनिमल्स होते त्यांच्यासोबत. आजूबाजूचा परिसर बघितला, थोडेफार फोटोज वगैरे काढले, ब्रेकफास्ट केला, थोडंसं छान असं टाइम स्पेंड केलं सगळ्यांनी एकत्र, गप्पा गोष्टी केल्या भरपूर. आणि त्याच्यानंतर आता निघालो आहे फिरायला. ॲक्च्युली इथे हे छोटंसं टाऊन आहे, तर त्यामुळे कसं आहे प्रत्येक गोष्ट आहे ना घरापासून खूप लांब असते. तर कुठेही तुम्हाला जायचं असलं की 1-1.5 तास तुम्हाला बाहेर जावं लागतं आणि देन मग तुम्हाला यायला पण तेवढाच वेळ लागतो. तर दिवसातनं हार्डली 1-2 ठिकाणी फिरायला मिळतं. आणि स्पेशली जर खूप मोठा ग्रुप असेल तर त्यांना सगळ्यांना रेडी व्हा आणि नंतर मग एकत्र सगळेजण बाहेर निघतात. मस्तपैकी सकाळचं सगळं काही आवरून आता आम्ही आलेलो आहोत इथे दुपारी जेवण्यासाठी इंडियन रेस्टॉरंटमध्ये. तर आता जाऊया आतमध्ये आणि फूड ऑर्डर करूया, मस्त मस्त जेवण एन्जॉय करूया. आणि बाहेर कुठेही गेलं तर व्ह्यू इतका चांगला आहे ना मित्रांनो की बघतच राहावंसं वाटतंय. माझ्या मागे जो आता व्ह्यू आहे ना तो पण तुम्हाला दाखवते. ही एक गोष्ट खरी आहे मित्रांनो, बाहेर फिरायला गेल्यावर पिझ्झा, बर्गर, फ्राईज याच्याने आपलं कधीच पोट भरत नाही, पण आपलं डाळ भात भाजी चपाती मिळाली ना तरी पोटभरीचं जेवण वाटतं. सांगायचा उद्देश असा की बाहेर गेलं तरी आपल्याला आपलंच जेवण जास्त आवडतं. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता सगळा आपला मित्रपरिवार एका टेबलवर बसलेला आहे. तर चला आज तुम्हाला या सगळ्यांचं इंट्रोडक्शन पण करून देते. सो हा आहे रोहित आणि मुकुल. आम्ही दोघं एकत्र होतो, आम्ही तिघं एकत्र होतो रॉयल रोड्समध्ये. हे आमच्या घरातले मोठे कर्ता होते. कर्ता मतलब लाईक हेड ऑफ द फॅमिली. आणि ही वॉज स्पेशली हायर्ड फॉर कुकिंग फूड दिल्ली स्टाईल फूड. ही इज रियली अ गुड कुक अँड ऑल्सो मुकुल कॉम्प्रोमाइजिंग ऑन पनीर और एनीथिंग. Yeah, and like really lavish. बताओ. So या आहेत आमच्या वहिनी, मुकुलची वाईफ अनुपमा. आणि जेव्हा वर्षा यायच्या आधी अनुपमा भाभी आधी आलेल्या, राईट? आधी पुरी आलेली.
So yeah, they both came on the same time. Almost the same time. So since then we know each other, and even before that we have been talking. So it's been almost 5 years now. 5 years. We're talking. Yeah, almost 5 years. Yeah, more than 5 years. And we are still together, knock on the wood, and we are really going great, and we will be going great in the future, right? Yes, thank you. आणि ही आहे मुकुल चाचाची मोठी मुलगी मोक्षीरच्या, अँड या आहेत अनुपमा त्यांच्या आई, त्या इथे आल्यात का इंडियावरून. This is our newly wed couple, Aman and Ritika. So, Abhishek, when did you guys got married? February 2024. The very young couple in our old people, I will say. Even Aman and Ritika, like they are with us for almost all the trips. We are like now a big family, and we hope to be the same for the future trips. So it's really fun. This is our third trip together. Yes, third trip together, and it's like really incredible. Yes, we're gonna come back here. To near. Like 5-year-old. Yeah. How old were you when you came to Canada? 6 years. And it's been now 5 years, right? This is our newly added member in the group, Sunoj. आपला मुंबईचा आहे, मुंबईचा माणूस आहे हा खास, पण आपलं चांगलं जमतं याच्यासोबत. And do you want to say anything? This is our first trip, right? Together? Yeah, and hopefully a lot more to come. So thank you. Yeah, thank you so much for having me. Yeah, no problem. We are really proud to have you, young member in the team. Really helpful, really like willing to do everything. Yeah, like elder brother for me. So it's Thank really you so good much. to have It you. means a lot. Thank you. Yeah, Thank no you. problem, bro. Yeah. तर हीच आहे आमची फॅमिली, जे आम्ही प्रत्येक वर्षी भेटतो आणि एक तरी ट्रिप प्लॅन करतो आणि बाहेर जातो आणि चांगला टाइम स्पेंड करतो. Yes. कारण की जसं की तुम्हाला माहिती आहे, परदेशात आपले फ्रेंड्सच आपली फॅमिली असतात. सो हेच आमच्यासाठी आमची फॅमिली आहे. A few moments later. तर मित्रांनो, आम्ही मस्तपैकी जेवण केलेलं आहे आणि आता आम्ही इथे कन्हू बीच म्हणून आहे, जवळपास आमच्या रेस्टॉरंटपासून 10 to 15 मिनिट्सचं ड्राईव्ह होतं आणि जवळच होतं म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. खूप गर्दी आहे ॲक्च्युली, पार्किंग लॉट पण फुल आहे, पण कसं बसं स्पॉट मिळालं आहे. आम्ही आता बीचकडे चाललो आहे कारण की मुलं आहेत लहान लहान, त्यांना बीचवर खेळायला खूप आवडेल, मजा करायला आवडेल आणि व्ह्यू पण खूप सुंदर आहे, वेदर चांगलं आहे, तर त्यांना छान एन्जॉय करता येईल. तर चला बीचवर जाऊया. आणि मित्रांनो, ही एंट्रन्स बघू शकता, किती सुंदर आहे आणि खूप छान सजवलेलं आहे. इथे खूपच सुंदर सुंदर फुलं आहेत इथे, खूपच छान वाटतंय बघायला. तर मित्रांनो, आलोय आम्ही बीच वरती आणि आरव आणि अवधूत ऑलरेडी पाण्यामध्ये खेळायला गेलेले आहेत आणि खूप छान आहे बीच, खूपच सुंदर आहे आणि खूप छान व्ह्यू आहे. निळशार पाणी आहे, व्ह्यू पण छान आहे, उंच उंच डोंगरांमध्ये असं समुद्र किनारा बघायला खूपच आवडतो. आरव जास्त धमाल करतो आणि पाणी ॲक्च्युली गार आहे, एवढं असं कोमट नाही आहे, खूप गार आहे पाणी आणि तरी सुद्धा तो पाण्यामध्ये खेळतोय, म्हणजे खूपच कमाल आहे या मुलाची. Join us. Are you having fun? Is it cold? एवढं मेस्मरायझिंग आहे ना मित्रांनो, एकीकडे ट्रेन जाते, ग्रीनरी आहे, छान सुंदर बीच आहे, मस्त व्ह्यू आहे मागे, एकदम एन्जॉय करणं चालू आहे, एकदम धमाल मस्ती चालू आहे आणि खूपच मस्त मजा येते. Did you scare the seagull? There's one more in the front there. Go. Go.
तर आम्ही बीचवरून निघालो. त्यानंतर आम्ही इथे आलेलो पिझ्झा शॉपमध्ये, कारण की संध्याकाळसाठी म्हटलं पिझ्झा घेऊन जाऊया घरी. आणि इतकं जास्त गरम होत आहे ना, आता 30 डिग्री टेम्परेचर आहे. पण खूप म्हणजे बाहेर फिरतोय पण, त्यामुळे खूप ऊन पण असल्यामुळे ना एकदम थकवा आल्यासारखं झालंय. एकदम आता थकलोय. आता घरी जाऊया आणि थोडंसं फ्रेश वगैरे होऊन घेऊया. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी, आज रात्री तर कोणी झोपणार नाही, आज तर रात्री जागरणच आहे. सो खूप काही ऍक्टिव्हिटीज असतील ज्या आम्ही करू तिथे, आणि त्या आपण तुमच्याबरोबर सगळ्या दाखवते आणि तुमच्याबरोबर शेअर करते. ओव्हरऑल आतापर्यंतचा जेवढा पण एक्सपिरियन्स आहे तो बेस्ट आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, कारण की आजची रात्र म्हणजे आमचं जागरणच असणार आहे. खूप धमाल मस्ती होणार आहे. सो आम्ही घरी पोचलो, फ्रेश झालो आणि फायर पिटच्या इथे मस्तपैकी पिझ्झा पार्टी केली. त्यानंतर थोडेसे डान्स वगैरे केले. खूप मजा आली आम्हाला. नंतर मग घरात गेलो, काही गेम खेळलो आणि त्यानंतर सगळेजण एकत्र बसून मूवी बघत होतो. The next day. तर मित्रांनो, आज आहे आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस. सकाळचे 10 वाजले होता आणि आम्ही निघालोय, सगळे रेडी झालेलो आहोत. आणि वाटेत जे काही करणार आहोत ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. तर स्टे ट्यून. घरी जायच्या वाटेनेच खूप सुंदर सुंदर लेक होते. मग आम्ही तिथे सुद्धा थांबलेलो. त्यातलंच हे एक आहे. इथून आमचा पुढचा स्टॉप होता कांगारू फार्म, ज्याच्यासाठी आरव खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि इथे येण्याचा पर्पसच त्याचा ते होता की त्याला कांगारू बघायला मिळेल म्हणून. आणि इवन आम्ही पण खूप जास्त एक्सायटेड होतो या मोमेंटसाठी की इथे आल्यावर आम्हाला कांगारू फार्मला नक्की व्हिजिट करायचं आहे आणि तिथे जाऊन आम्हाला बाकीचे त्यांचे जे ॲनिमल्स आहेत ते बघायचे आहेत आणि स्पेशली आरवलासुद्धा दाखवायचे आहेत. आणि खरंच हे प्लेस खूप छान होतं, बघण्यासारखं होतं. तर जर तुम्ही इथे येणार असेल तर नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे. ॲटलिस्ट तुमची मुलं खूप जास्त एन्जॉय करतील. घरी जायच्या वाटेतच आम्ही आलेलो आहोत कांगारू क्रीक फार्मला. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता भयंकर गर्दी आहे, कारण की आज सुट्टीचा शेवटचा दिवस आहे. सगळे घरी जात आहेत आणि त्याच्या वाटेतच हे एक छान सुंदर असं फार्म लागतं. तिथे आलो आहोत आम्ही आणि बघूया काय काय ॲनिमल्स आरवला बघायला मिळतात, कारण की त्याच्यासाठी तर ही खूप मजेची गोष्ट आहे. बनी जाऊ द साइड आरव. Okay, come now you can walk. Okay, let's go. Very famous animal from Tasmania. Popularized by Looney Tunes, anyone? Tasmanian devil. Tasmanian devil wallaby. Guys, don't run around, they will get scared. मित्रांनो, आम्ही बघितलंय कांगारू फार्म. जबरदस्त होतं, खूप छान होतं आणि कांगारू बघायला मिळाले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तुला कसं वाटलं सगळं बघून? एक नंबर, जामच मजा आली. कांगारूज माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितले, सो खूप धमाल आली आम्हाला. आणि आरवने पण खूप एन्जॉय केलं हे ना आरव? This is the lever. Yeah, that's. Yeah, you can see that both the tires are punctured. तर इथे आम्ही निघालो आता थेट घरच्या दिशेने मित्रांनो. तर फायनली आपली जी 3 दिवसाची शॉर्ट ट्रिप होती ती इथे संपलेली आहे. आणि ज्या उद्देशाने आम्ही इथे आलेलो की पीसफुल लाईफ एन्जॉय करायला नेचरमध्ये, ते केलेलं आहे. तर आता याच सर्व पॉझिटिव्ह एनर्जीसोबत नवीन आठवड्याची सुरुवात खूप छान होणार आहे. आणि अशाच छोट्या छोट्या ट्रिप आम्ही प्लॅन करत राहू आणि ते तुम्हाला बघायला खूप आवडेल. सो मित्रांनो, आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, कारण की खूप छान छान गोष्टी तुम्हाला बघायला तर मिळतीलच. आणि आता घरी जाऊया, गणपती बाप्पा येणार आहे तर त्यांच्या येण्याची तयारी सुरू करूया. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. आणि आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.